ब्रिलियंट ग्रुपच्या वतीने दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा निमित्त मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा झाला। यावेळी 15 मान्यवरांचा कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्यांना पुरस्कार देण्यात आला। हा पुरस्कार सोहळा इंडियन मेडिकल असोसिएशन डफरीन चौक सोलापूर येथे गुरुपौर्णिमा दिनानिमित्त संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर ऋत्विक जयकर VM मेडिकल कॉलेजचे डीन हे उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर आसिफ इक्बाल शेख, प्राध्यापक भोजराज पवार, नुरुद्दीन मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते अनिल वाघमोडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। गुरुपौर्णिमा दिनाच्या औचित्य साधून ब्रिलियंट ग्रुपमध्ये शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला। इंडियन मेडिकल हॉल डफरीन चौक सोलापूर येथे हा पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला। यावर्षी शिक्षण क्षेत्रातील विशेष योगदान दिलेल्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला असून श्री मल्लीनाथ रुपनर पोलीस हेड कॉन्स्टेबल, सौ मंगल वाघमारे BA B.Ed मुख्याध्यापिका, सौ मनीषा कांबळे MA B.Ed शिक्षिका, श्री हरून बंदुकवाले मुख्याध्यापक सोलापूर महानगरपालिका उर्दू कॅम्प सोलापूर, श्री जब्बार कासिम शिकलगार BSc B.Ed MA B.Ed DSM शिक्षक, निजामुद्दीन आतार जिल्हा परिषद प्राथमिक रेल्वे कॉलनी होटगी स्टेशन, श्री गौतम कांबळे मुख्याध्यापक कन्नड शाळा तडवळ, श्री अखलाक शेख मुख्याध्यापक आळगे तालुका कलकोट, श्री राजेंद्र चव्हाण क्रीडा शिक्षक कराटे, श्री सुहास जोशी ज्येष्ठ पत्रकार, श्री विश्वास कांबळे आदर्श पालक, विवेक डोलारे सामाजिक कार्यकर्ता, सोहेल शेख BCom LLB LLM, सोमनाथ भटकर अध्यक्ष INCR, सौ नूरजहाबी पठाण ब्युटिशियन अड मेहंदी आर्टिस्ट परंडा जिल्हा धाराशिव। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इम्तियाज अक्कलकोटकर यांनी केले, तसेच आभार प्रदर्शन कुमारी प्रणाली रासे यांनी मानले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲडव्होकेट विश्वास जाधव, MA शेख, एजाज शेख, दीपक मठ, GM नदाफ, प्रभाकर कुंभार, शफी शेख, विवेक कन्ना, मल्लिकार्जुन हेगडे, राजेंद्र शिरकुल, रहीमबख्श बागवान, बिलाल, सुनील रोडगे, रशीद पठाण, संतोष जत्ती, संतोष कोडल, मेजर सुरेश लोखंडे, बसवराज वाघमारे, सुनील खांडेकर, नूर शेख यांनी परिश्रम घेतले। हमारे दोस्त इम्तियाज भाई के अंदर बहुत बड़े पैमाने पर मौजूद है। शोलापुर का ऐसा कोई हॉल या ऑडिटोरियम नहीं है जहां पर इन्होंने प्रोग्राम नहीं रखा है। आज का ये प्रोग्राम जहां पर नुरुद्दीन पाचूला होती आणि ती शिक्षक सरळपणे शिकवायचे, आम्ही ते पाठ करायचो आणि तीच व्याख्या मी कॉलेजला आलो। कॉलेजला आल्यानंतर तीच व्याख्या होती, प्राध्यापक होते, प्राध्यापकांनी ती व्याख्या मला इंग्रजीमध्ये शिकवली। गव्हर्नमेंट इज फॉर द पीपल, ऑफ द पीपल, बाय द पीपल, मीन्स डेमोक्रेसी। आणि हे माझं कॉलेज लाईफ संपलं, आता मी राजकारण समाजकारणामध्ये आलो। सर वाघमारे सर हे आमचे मार्गदर्शक आहेत। आणि ज्यावेळेला लोकशाहीच्या राज्यामध्ये आलो, लोकशाहीची व्याख्या नागरिक शास्त्रामध्ये 4थीला तीच होती, कॉलेजला असताना तीच होती, फक्त भाषा बदलली होती। तर सामाजिक जीवनामध्ये आम्ही ज्यावेळेला समाजसेवेमध्ये काम करतो, राजकारणामध्ये काम करतो, त्यावेळेला ही लोकशाहीची व्याख्या प्रत्यक्षपणे इम्प्लिमेंट्स मध्ये बदललेली दिसते। गंगू बाजाराला जाते, जाऊ दे, चणे फुटाणे खाते खाऊ दे, कुणी कुणाला काय नाही म्हणायचं बाबा, दिसेल ते खायचं, सापडेल ते खिशात करायचं बाबा। रस्त्यावरून आई चालली तर आईला आई न म्हणता बाई म्हणायचं बाबा। ही लोकशाही बाबा। 5 वर्षानंतर एकदा जेव्हा मतदानाचा अधिकार येतो, त्यावेळेला बोटाला लावल्यानंतर जी शाही असते त्याला लोकशाही। विधवा महिला आहेत, अपंग लोक आहेत, त्यांना आम्ही अपंगांना 1.5 महिना 2,500 पेन्शन मिळते, विधवा महिन्याला 1,500 पेन्शन मिळते। आणि जे सरकारी डॉक्युमेंटचे कामं असतात, कारण का बरेचशा लोकांना माहिती नसते कुठल्या कसं डॉक्युमेंट्स काढायचे, कोणाकडे जायचं, कोणाशी बोलायचं, आणि ते माणूस अधिकाऱ्यांसमोर जायला भीतो। असं वाटतं की अधिकारी कोणतर मोठा एक आपल्यावरती लय मोठा हे आहे, पण तिला जायला बोलायला भीतो, त्यांना जायला त्यांच्याकडे जायला भीतो। तर त्याची गुणवत्तेची कदर या ब्रिलियंट ग्रुपने फार घेतलेली आपल्याला लक्षात घ्या। पण असे कार्यक्रम आज छोटे तरी माणसं छोटेखानी जरी कार्यक्रम असला तरी हा फार महत्वाचा, मानाचा आणि सन्मानाचा आणि अभिमानाचा हा कार्यक्रम आहे, लक्षात आता सांगतो। अनेक लोक राजकीय क्षेत्रामध्ये मोठमोठे हजारो लोक पैसे देऊन आणतात, कार्यक्रम असतात, काही नसतं त्याला स्वतःचं कौतुक घेण्याचं होतं। पण हे ब्रिलियंट ग्रुप नेहमी तळागाळातील शोषित, पीडित, अपंग, आंतरजातीय विवाह करणाऱ्या अशा सगळ्या 2017ला मी प्रोफेसर झालो, 2011 आणि 2012ला मी वैद्यकीय अधीक्षक म्हणून
सिव्हिल हॉस्पिटल जे बनतात आणि कन्फ्युजन करू नका. सिव्हिल हॉस्पिटल संकल्पना वेगळी आहे. आम्ही सिव्हिल हॉस्पिटल नाही आहोत. आम्ही आहोत छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, की जे डॉक्टर वैष्णव स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला संलग्नित आहे. आमचं विभाग आहे डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च. हे कृपया सर्वांनी लक्षात ठेवा. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग, त्याचे हसन मुश्रीफ साहेब मुख्यमंत्री आहेत आणि त्याचे सेक्रेटरी पण वेगळे आहेत. आणि जे आता गुरु नानक चौकामध्ये नवीन हॉस्पिटल चालू झालंय महिला आणि बाल रुग्णालय, त्याला तुम्ही सिव्हिल हॉस्पिटल म्हणा. ते आमच्यापेक्षा खूप खालच्या दर्जाचं हॉस्पिटल आहे. लक्षात ठेवा, आमचं हॉस्पिटल म्हणजे मेडिकल कॉलेजची कॅपॅसिटी, मेडिकल कॉलेजची रुग्ण क्षमता आणि त्यांचं रुग्णसेवा देण्याची डेडिकेशन काय असतं हे तुम्ही कोविडमध्ये पाहिलं असेल. कोविडमध्ये 2000 कोविड रुग्णांची आम्ही सेवा दिलेली आहे बेधडकपणे, जीवाची प्राणाची पर्वा न करता. डॉक्टर्स, स्टाफ, परिचर्या वर्ग आणि दिवसरात्र काम करून दोन्ही